सगळं डिझाईन तुम्हाला समजावून सांगितलं. ते टाकलेत ना आपण तेवढेच टाका. रिटर्न घेतली त्या आवडीप्रमाणे आपण इथे वर्क करू शकतो. नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे जे आपलं ट्रेसिंग पेपरवरचं डिझाईन आहे हे पूर्ण समजावून सांगितलं. त्याचबरोबर आता बऱ्याच मैत्रिणींना हे डिझाईन जर घेतलं तर कशा प्रकारे वर्क करायचं, कुठे कुठलं वर्क घ्यायचं हे कळत नाही, कुठे कुठले बीड्स वगैरे वापरायचे, यूज करायचे ते कळत नाही. त्यामुळे मी याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये हे सगळं डिझाईन तुम्हाला समजावून सांगितलं. ठीक आहे. तर ज्यांना कोणाला जर हे ट्रेसिंग पेपर हवे असतील वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तर आपल्याकडे उपलब्ध आहे. तर तुम्ही नक्की हे ट्रेसिंग पेपर अरीवर्कचे घेऊ शकता. तर आता त्याच व्हिडिओमध्ये मी हेच डिझाईन वापरून इथे कशा प्रकारे ट्रेस करायचं किंवा तुम्हाला जर ड्रॉइंग येत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा हे काढू शकता. फक्त ट्रेस जेव्हा तुम्ही ब्लाऊजवरती यूज करताल तेव्हा ट्रेस पेपरवरती पूर्ण डिझाईन तयार करून घ्या. त्यानंतर इथे कपड्यावरती ते उतरवा. नाहीतर आपण डायरेक्ट जर कपड्यावरती काढायला घेतलं तर हे जे व्हाईट कलरचा चॉक आहे, ही जी ग्लास पेन्सिल आहे तर हे रिमूव्ह होत नाही आणि मग ते व्हाईट तसंच दिसतं. त्याच्यामुळे शक्यतो अशा प्रकारे ट्रेसिंग पेपर जर वापरला तर योग्यच. ठीक आहे. तर आता ही डिझाईन वर्क कशी करायची ना हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे पानांमध्ये काय भरायचं, इथे काय भरायचं, या लाईनिंगमध्ये काय भरायचं हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मग सुरुवात करूयात. आता इथे वर्क करण्यासाठी मी पॉलिस्टर थ्रेड घेतलेला आहे. बऱ्याच मैत्रिणी मला विचारतात की ताई आम्ही इथे सिल्क थ्रेड यूज केला तर चालेल का? तर नाही, सिल्क थ्रेड यूज जर केला तर अजिबात चालणार नाही. कारण त्याने सिल्क थ्रेड खूप कच्चा असतो. आपला जो पॉलिस्टर थ्रेड असतो यापेक्षा सिल्क थ्रेड खूप कच्चा असतो. त्याच्यामुळे पटपट तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो ते फक्त वर्क करण्यासाठी सिल्क थ्रेड यूज करायचा आहे. इथे आपल्याला तो यूज करायचा नाही आहे. ठीक आहे. तर आपण इथे गादी देऊया. म्हणजे अशा प्रकारे लोड बनवून घेऊया. इथे हे जे गोल आहे ना तर छान दिसेल गोल. तर हे बघा अशा पद्धतीने मी ते ही जी आपली पायपिंग असते ना ती घेतलेली आहे. आणि तुम्ही हे चिटकवून पण घेऊ शकता किंवा अशा प्रकारे स्टिच पण करू शकता. हे सगळं झालेलं आहे आपले जे बेसिक क्लास झालेले आहे ना त्यामध्ये हे सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर असं झिगझॅगमध्ये आपल्याला आता हे लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे पूर्णपणे हे गोलमध्ये लावून घेतलंय. आता इथे आपण हे लॉक करून घेऊयात. आता अगोदर हा राहिलेला जो धागा आहे तो कट करून घेते. व्यवस्थित लॉक करून घेऊयात. आता इथे आपण लोड बनवून घेऊयात शुगर बीट्सची. ओके. तर इथे मी आता शुगर बीट्सची जी सुई आहे ना ती यूज करते. म्हणजे आपलं वर्क जे आहे ते पटपट होऊन जाईल. तर हे बघा अशा पद्धतीने सुईमध्ये हे शुगर बीट्स मी भरून घेतले. आणि आता इथे जेवढे पाहिजे तेवढे असे सोडायचे आणि इथे मधला जो गोल आपण बनवलाय तिथे स्टिच करून घ्यायचे अशा पद्धतीने. आणि अजून एक स्टिच करायचं आहे. केला परत रिटर्न जायचंय. रिटर्न म्हणजे बाहेरची जी लाईन आहे त्या लाईनीवरती जायचंय. परत थोडंसं जवळून दाखवते, दिसतंय पण तरी सुद्धा अजून थोडंसं जवळ. ओके, दिसतंय आता व्यवस्थित. तर आता परत आपल्याला इथे शुगर बीट्स टाकायचेत. आता अगोदर जेवढे टाकलेत ना आपण तेवढेच टाका. स्टिच करायचंय आतल्या लाईनीवरती. एक स्टिच आणि अजून एक स्टिच जवळच द्यायचा. झालं. परत रिटर्न जायचंय. बाहेरच्या लाईनीवरती एक स्टिच आणि अजून एक छोटासा स्टिच. झाला. परत शुगर बीट्स घ्यायचे आणि हीच प्रोसेस आपल्याला आता कंटिन्यू करायची. आता ही जी आपली सुई आहे ना हिने काम पटपट होतं. कारण भरपूर सारे शुगर बीट्स पटकन भरल्यात जातात आणि पटपट आपण हे वर्क इथे करू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. वरती नंबर दिलेला आहे, याच्यावरती सुया ऑर्डर करायच्या आहे. आता परत रिटर्न जायचं आहे. परत सेम प्रोसेस करायची. एक स्टिच, परत सेकंड स्टिच
असंच करत आता आपल्याला हे पूर्ण कंप्लीट करायचं. तर आता मी हे पूर्ण कंप्लीट करून घेते. आता बघा इथे एक गंमत सांगते मी तुम्हाला. हे बघा आता इथे आतला जो गोल आहे ना हा छोटा आहे आणि बाहेरचा जो गोल आहे ना तो मोठा आहे. तर आतमध्ये आता बाहेर आणि आतमध्ये आपण जेवढे मोती एका पहिल्या लाईनीमध्ये जेवढे शुगर बीट्स आपण घातले प्रत्येक लाईनीमध्ये तेवढे शुगर बीट्स बसतील का? तर नाही. कारण का? तर मधला जो गोल आहे तो छोटा आहे आणि बाहेरचा जो गोल आहे तो मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक लाईनीमध्ये एवढेच म्हणजे किती बसलेले आहे बघा 6. प्रत्येक लाईनीमध्ये 6 शुगर बीट्स बसतील असं होणार नाही. कारण मधला गोल जो आहे तो छोटा आहे आणि बाहेरचा गोल जो आहे तो मोठा आहे. त्यामुळे आता आपण हे अशा प्रकारे बाहेर न घेतलं की आतमध्ये कमी कमी जागा होत जाते. बाहेर भरपूर आहे पण आतमध्ये कमी कमी होत जाते. तर मग इथे काय करायचंय बघा. अतिशय सोपी पद्धत आहे आणि या ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात ना या क्लासमध्ये सुद्धा शिकवत नाही. एवढ्या सोप्या टिप्स आहे पण क्लासमध्ये सुद्धा सांगत नाही. तुम्ही पैसे पे जरी केले तरी सुद्धा तुम्हाला या टिप्स तिथे शिकायला मिळत नाही. त्या आपल्या क्लासमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतात, शिकायला मिळतात. तर आता त्या टिप्स म्हणजे काय बघा. प्रत्येक लाईनीमध्ये आपल्याला सारखेच शुगर बीट्स भरायचे नाही. आता एका लाईनीमध्ये आपण 6 भरले, दुसऱ्या लाईनीमध्ये 5 भरायचे. म्हणजे काय होतं ना थोडीशी ती आतमध्ये जाईल. बरोबर. हे बघा अशा पद्धतीने आता मी इथे किती भरले. या लाईनीमध्ये 6 भरले, नंतर या लाईनीमध्ये 5 भरले, या लाईनीमध्ये 4 भरले, आता या लाईनीमध्ये परत मी 4 भरतीये. म्हणजे अशा प्रकारे ते एकाच मधला जो छोटा गोल आहे ना त्याच्यावरती बरोबर हा पूर्ण गोल तयार होईल अशा पद्धतीने. त्यामुळे बघा होतंय बरोबर येतंय. आता परत आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची. हे सांगायचं होतं त्याच्यामुळे मी परत एकदा चालू केलं. म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना या टिप्स सांगूयात आपण. तर चला हीच महत्त्वाची टिप्स होती. आता हे मी कंटिन्यू करून घेते कंप्लीट. तर हे बघा इथे हे मी पूर्ण कंप्लीट करून घेतलंय अशा पद्धतीने. आता हा सिल्क थ्रेडचा धागा घेतलाय मी इथे आणि ही जी आपली सुई आहे ना जाड नोकाची ती घेतलेली आहे. ज्याचा पाठीमागचा भाग जाड असतो ती घेतलेली आहे आणि हे पूर्ण व्यवस्थित असं मी कंप्लीट करून घेतलेलं आहे. बघू शकता खूप छान दिसतंय. किती छान लुक आलाय. आता याचे आपल्याला एक 10 ते 12 किंवा 14 पदर घ्यायचे. आपल्याला जेवढी जाड ही फ्रेंच नॉट, इथे मी फ्रेंच नॉट टाकणार आहे. तुम्ही काही पण अशा प्रकारे मोती वगैरे हे सुद्धा तुम्ही ते ऍड करू शकता. तर मी इथे फ्रेंच नॉट टाकणार आहे. तर मग मी आता हे धागा तयार करून घेते. आता बघा मी ती धाग्याच्या 5 लाईनी घेतल्या. म्हणजे असं डबल केल्यानंतर त्या 10 लाईनी होतील. ठीक आहे. तर असा एवढा लांब मी धागा घेतलेला आहे. जास्त काही लांब नाही घ्यायचा कारण फ्रेंच नॉट थोडेसेच टाकायचे आहेत. आणि अशा पद्धतीने आता इथे खालच्या बाजूला गाठ देऊन घ्यायची व्यवस्थित. खालच्या बाजूचं सुद्धा फिनिशिंग तेवढंच महत्त्वाचं असतं. ठीक आहे. आता हे खालच्या बाजूने मी अशी एका साईडने अगोदर हे घालून घेणार सुईवरती अशा पद्धतीने आणि ते फ्रेंच नॉट टाकणार. सगळ्यांना फ्रेंच नॉट माहिती आहे तरी सुद्धा लक्षपूर्वक बघा. ज्यांना माहीत नाही त्यांनी अशा प्रकारे 3 राऊंडमध्ये 2 राऊंडमध्ये आपल्याला जेवढी लहान मोठी पाहिजे असेल भरपूर प्रकारच्या फ्रेंच नॉट आहे. आणि फ्रेंच नॉटचे मी जवळजवळ बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तुम्ही जर बघितले नसतील तर नक्की बघा. कशा प्रकारे फ्रेंच नॉट टाकायची वगैरे डिटेल माहिती फ्रेंच नॉटची दिलेली आहे. तर अशा पद्धतीने इथे ही झाली फ्रेंच नॉट. आता हिच्या शेजारी परत एक टाकणार. अशा पद्धतीने पूर्ण धागे व्यवस्थित सगळे सोबत घ्यायचे. ठीक आहे. पूर्ण आले व्यवस्थित की अशा पद्धतीने हे सुईला राऊंड राऊंड करून परत खाली घालायचं आणि हा धागा टाईटच ठेवायचा हातामध्ये. खाली सुई ओढून घ्यायची. आता सुईचं जे पाठीमागचा भाग आहे ना तो जाड असल्यामुळे काय होतं ना ती लवकर खाली येत नाही किंवा वर येत नाही. आणि अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हे पूर्ण धागे जे आहे ते व्यवस्थित असे काढून घ्यायचे. तर बघा अशा पद्धतीने ही आपली फ्रेंच नॉटचं इथे तयार झालंय. खालच्या बाजूने व्यवस्थित गाठ देऊन घ्यायची आणि धागा जो आहे तो कट करून घ्यायचा. छानपैकी वगैरे अशी मस्त गाठ देऊन घ्यायची आहे म्हणजे धागा निसटणार नाही. आणि मग नंतर हे कट करून घ्यायचं आहे. तर मी खालच्या बाजूने धागा कट केलाय. तर हे बघा आता हे आपलं कंप्लीट झालं. ठीक आहे. आता आपण इथे पानं बनवून घेऊयात. तर पानं बनवण्यासाठी बघा इथनं मी सुरुवात करणार आहे अशा पद्धतीने. आणि शुगर बीट्सचेच पानं बनवणार आहे. इथे तुम्ही कट्स पाईप यूज करू शकता, सिल्क थ्रेड यूज करू शकता, जरदोशी यूज करू शकता. ठीक आहे. मी इथे शुगर बीट्सच यूज करणार आहे. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही यूज करू शकता.
आणि 4च सोडणार आहे. हे बघा 4च सोडलेत मी खाली, 4 सोडले. व्यवस्थित पॅक करायचा. आता मी इथे धागा थोडासा वेगळा घेतलाय, पण तुम्ही सेम धागा घ्यायचा आहे गोल्डन कलरचाच. परत एक स्टिच देऊन घ्यायचं, जसं आपण इकडे केलंय ना सेम तसंच. परत रिटर्न जायचंय आणि जी बॉर्डर आपण आखून घेतलेला आहे ना त्यावरतीच बरोबर हे स्टिच करायचं आहे. एक स्टिच झाला की परत अजून एक स्टिच घ्यायचा शेजारीच आणि अशा प्रकारे परत 4 शुगर बीड्स आणि स्टिच करून घ्यायचं. परत एक स्टिच लगेच. मी ते तुम्हाला म्हणजे मी काय करते ना, स्टिच कुठे देते ना हे कळावं ना, यासाठी मी धागा वेगळा घेतलेला आहे. तुम्ही सेम धागा घ्यायचा, एक तर कपड्यासारखा धागा घ्या किंवा मग आपलं जे तुम्ही यूज करताय शुगर बीड्स, कट्स, पाईप वगैरे ज्या कलरची यूज करताय त्याच कलरचा तुम्ही धागा घ्यायचा आहे. ठीक आहे. परत रिटर्न जायचं आहे. सेम प्रोसेस. एक चेन, परत एक छोटी चेन. चेनचा इथे खूप महत्त्वाचा रोल आहे. आणि परत 4 शुगर बीड्स. ओके. तीन याचं पण पान छान दिसतं, पण आपलं पान जरा थोडं मोठं आहे त्याच्यामुळे 4 लाईनी घेणार आहे. लांब चेन स्टिच, छोटी चेन स्टिच आणि अशी सुई फिरवून घ्यायची. त्यानंतर 4 शुगर बीड्स. बघा किती सुंदर पान दिसते, मस्त दिसतंय ना. आता इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आता हे तुम्ही बीड्समध्ये धागा अडकून सुद्धा लॉक करू शकता किंवा गाठ सुद्धा देऊ शकता. झालंय. अशा पद्धतीने आपल्या इथे हे पान तयार झालंय. बघा किती छान छोटंसं नाजूक झालंय, पण मस्त झालंय. आता सेम इकडे आपण तसंच करून घेऊयात. चेन स्टिच, परत एक छोटी चेन स्टिच, रिटर्न, लांब चेन स्टिच आणि छोटी चेन स्टिच. अशा पद्धतीने आता हे राहिलेले मी करून घेते. तुम्हाला समजले आता हे? ओके. आता हे राहिलेले 2 मी करून घेते, मग पुढचं दाखवते, म्हणजे आपला व्हिडिओ मोठा होणार नाही. तर बघा अशाच पद्धतीने मी इकडचे पण हे पानं बनवून ठेवले. आता मी हे सुद्धा पानं छोट्या साईजमध्ये बनवले आणि हे सुद्धा छोट्या साईजमध्ये बनवले. आता तुम्ही जे आपली ही डिझाईन आहे ना त्याच साईजमध्ये सुद्धा बनवू शकता. आता इथे मी काय केले, 4 शुगर बीड्स लावले. इथे तुम्ही 5 लावू शकता, म्हणजे हे पान मोठं होईल. ओके. इथे मी 5 लावले, तुम्ही 6 लावा आणि अजून एक लाईन इथं वाढवा, म्हणजे हे पान बरोबर व्यवस्थित एका लेवलमध्ये, म्हणजे व्यवस्थित जिथे आपण हे केलेलं आहे ते होईल. पण मला इथे काय करायचं आहे की हे जे आहे ना हे आपण मार्क केलेलं, तर हे कशा प्रकारे रिमूव्ह होतं ना हे तुम्हाला दाखवायचं आहे. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे इथे छोटी पानं घेतलीत. ठीक आहे. तर आता हे जे डिझाईन आहे ना हे आपण सिल्क थ्रेडमध्ये करूयात. तर इथे जो सिल्क थ्रेड आहे रेड कलरचा तोच घेतलेला आहे आणि आपली ही 2 तारी सुई घेतलेली आहे. तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या सुया अवेलेबल आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता आणि अतिशय रिजनेबल रेटमध्ये आहे. या सुया तुम्हाला भरपूर महाग जातात, तुम्ही जर बाहेर घेतल्या तर आपल्याकडे खूप स्वस्तात या सुया आहेत. तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. तर आपल्याला जो आता तुम्हाला दाखवते मी सिल्क थ्रेड जो आहे ना तो आपल्याला डबल घ्यायचा आहे, सिंगल घ्यायचा नाही आहे. ठीक आहे. अशा प्रकारे डबल करायचा आहे. डबल करून आपल्याला याची चेन स्टिच घ्यायची आहे. चेन स्टिच करून झिगझॅगमध्ये अशा प्रकारे आपल्याला हे घ्यायचं आहे, म्हणजे हे पूर्ण भरून दिसेल. ठीक आहे. अशा प्रकारे बघा 2 धागे वरती येतात. अगोदर इकडचा धागा मी कट करते, तो मध्ये मध्ये येतोय. हां. हे जे टोक आहे ना याचं ते बनवून घेतलं अगोदर. आणि हे जे आपल्याला सिल्क थ्रेडचं वर्क आहे ना हे 2 तारी सुईनेच जमतं, इतर सुयांनी हे वर्क आपल्याला जमत नाही. थोडंफार वर्क करू शकता तुम्ही इतर सुयाने, पण जास्त वर्क नाही करू शकत. बघा अशा पद्धतीने आपल्याला
हे घ्यायचं, चेन स्टिच बनवायचे आहे. याचे सिल्क थ्रेडचे सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केलेले आहे, तुम्ही ते सुद्धा बघू शकता. आता हे कसं, इकडे मी काय केलं आहे, चेन स्टिच एक असं टोक बनवायचं ना, म्हणून तसं केलं आहे. आणि नंतर एक चेन स्टिच घेतली की एक छोटी घ्यायची अशा पद्धतीने, परत रिटर्न जायचं, परत एक मोठी घेतली की त्यानंतर काय करायचं, आपल्याला एक छोटी घ्यायची. एक मोठी घेतली की छोटी घ्यायची, परत रिटर्न यायचं. इकडे पण सेम प्रोसेस. इथे तुम्ही लोड पण देऊ शकता, पण आता हे साधा कपडा आहे त्याच्यामुळे मी लोड वगैरे काही दिलेली नाही आहे. ब्लाऊज पीस वगैरे असता आणि डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती जरी हे बनवलं असतं तर नक्कीच लोड दिलं असतं याला, म्हणजे लोड दिलं असतं ना अजून छान दिसलं असतं हे. अशा प्रकारे हे बघा. आता सेम पद्धत आहे, त्याच्यामुळे मी हे करून घेते. तुम्हाला समजलं असेल. आणि तुम्ही जर सिल्क थ्रेडचा जो क्लास आहे सेपरेट, मी भरपूर क्लास सिल्क थ्रेडचे घेतलेले आहे, त्यामध्ये अतिशय सुई कशी पकडायची, ते धागा कुठला वापरायचा इथपासून तुम्हाला त्यामध्ये मी शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तो नक्की क्लास करा. त्याची सेपरेट प्लेलिस्ट मी बनवून ठेवलेली आहे, म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे ते शोधावं लागणार नाही. तुम्ही सेपरेट त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन जर बघितलं की एका खाली एक तुम्हाला सगळे सिल्क थ्रेडचे हे जे वर्कचे व्हिडिओ आहेत ना ते मिळणार आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की आता जरदोशीचे सुद्धा मी लवकरच अपलोड करेल व्हिडिओ, तर नक्कीच करेल. फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. तुमचा जेव्हा ज्या व्हिडिओला चांगला सपोर्ट मिळतो ना, तर त्याच विषयी मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. कारण काय होतं ना, असं मला वाटतं की तुम्हाला सुद्धा तेच व्हिडिओ आवडतात, त्याच्यामुळे मग मी तेच व्हिडिओ अपलोड करते. तर सिल्क थ्रेडचे पण खूप मैत्रिणींनी ते बघितले केले, त्याच्यामुळे त्याचे सगळे व्हिडिओ अपलोड आहेत. तर तुम्ही नक्की प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आणि अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला शिकवलेलं आहे. या सुया देखील तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. सुया पण नंबर आहे, नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला या सगळ्या सुया मिळून जातील. हे बघा, आता हे पूर्ण कंप्लीट झालं आतलं. आणि मग मी नंतर काय केलं, एक बॉर्डरने अशा प्रकारे चेन स्टिच घेतली, म्हणजे त्याला फिनिशिंग येतं अजून छान आणि छान दिसते. तर अशा पद्धतीने पूर्ण बॉर्डरला हे करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता इथे हे कंप्लीट झालं आहे. आता इथे गाठ देऊन पॅक करून घेणार मी. हे बघा, आता हे पूर्ण कंप्लीट केलं आहे. आता आपण हे बनवून घेऊया. तर त्यासाठी पण मी रेडच शुगर बीट्स घेतलेले आहे. तुम्ही थोडं इथे चेंज पण करू शकता. आणि हे बघा, आता इथे मी पूर्णपणे पानाचा आकार देणार आहे. तो कसा देणार आहे तो थोडंसं बघा. सॉरी, पानाचा म्हणजे कळीचा आकार, जसं कळी असते ना तसा आकार देणार आहे. हे बघा, अगोदर मी 2 शुगर बीट्स टाकले, त्यानंतर चेन स्टिच करून अजून एक छोटी चेन स्टिच घेतली. इथपर्यंत काय आलं. नंतर काय करायचं, रिटर्न जायचं आहे, परत चेन स्टिच घ्यायची लांबवाली आणि एक छोटीवाली. हे कंपल्सरी आहे, लांब आणि छोटी कंपल्सरी. आता इथे 4 शुगर बीट्स घातलेत मी, अजून एक चेन स्टिच, रिटर्न यायचं आहे. इथे 5 आणि एक चेन स्टिच छोटीशी, परत रिटर्न. आता कमी कमी करत यायचे आपल्याला. 5 घातले, बघूयात आता किती बसत आहे बॉर्डरपर्यंत. हां, 4 घातले मी आणि एक चेन स्टिच, परत रिटर्न. रिटर्न, लांब चेन स्टिच आणि छोटी चेन स्टिच. ओके.
तर हे बघा अशा पद्धतीने हे केलं आहे. काय केलं आहे, खाली 2 4 6 परत 5 4 3 3 आणि 2 अशा प्रकारे केलं आहे. तर ठीक आहे. आता इथे फक्त मी ना इथे 2 करायला पाहिजे होतं आणि इथे 1च करायला पाहिजे होतं, म्हणजे अजून छान त्याला आकार आला असता. ठीक आहे. तर आता याला मी गोल्डन जो आपला धागा आहे ना त्याची चेन स्टिच देणार आहे. हे बघा अशा पद्धतीने मी याच गोल्डन थ्रेडने इथे पूर्ण हे केलंय. आता जी मोत्यांची छोटी साईज आहे ना त्याची लाईन मी इथे घेणार आहे. आता साधा थ्रेड घेतलाय मी आणि साध्या थ्रेडने इथे शुगर बीड्स 2-2 शुगर बीड्सने वर्क करून घेणार आहे. किंवा तुम्ही मोती सुद्धा इथे यूज करू शकता. पण आता आपण सगळीकडे शुगर बीड्सच लावलेले आहे, त्याच्यामुळे मी इथे सुद्धा शुगर बीड्स घेतलेत. अशा पद्धतीने 2-2 शुगर बीड्स आपल्याला स्टिच करून घ्यायचे. आपल्याला आपण पाहिजे त्या डिझाईनमध्ये हे डिझाईन करू शकतो, हवं त्या डिझाईनमध्ये. अशा पद्धतीने बघा. अशा पद्धतीने बरोबर आपली जी लाईन आहे ना त्या लाईनीवरती आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. आणि या सगळ्या सुया आपल्याकडे अवेलेबल आहे. प्रत्येक वर्कसाठी वेगवेगळ्या सुया आहे. आता सिंगल धागा आपल्याला स्टिच करायचा असेल तर 1 तारी सुई आहे. डबल धागा आता जसं की आपण सिल्क थ्रेडचा धागा स्टिच केला त्यासाठी आपल्याला 2 तारी सुई मिळते. त्यानंतर 8 नंबर 7 नंबर हे आपल्याला शुगर बीड्स, जरदोशी, मोती स्टिच करण्यासाठी मिळतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या सुया, भरपूर 10 प्रकारच्या सुया आहेत आणि त्यांचा बंच आहे. बंचमध्ये त्या तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये मिळतात. सुट्टी जर तुम्ही घ्यायला गेला तर तुम्हाला त्या महाग मिळतील. तर बघा अशा पद्धतीने. तर हे बघा इथपर्यंत भरून घेतलंय. खाली पण आपल्याला शेवटपर्यंत भरून घ्यायचंय म्हणजे छान दिसेल. अशा पद्धतीने व्यवस्थित स्टिच केलंय मी आणि आता इथे गाठ देऊन पॅक करून घेणार आहे. अशा पद्धतीने. ठीक आहे, हे समजलं. आता आपल्याला हाच धागा पुढे घ्यायचा इथनं आणि इथनं सुरुवात करायची आहे. वरची लाईन घ्यायची आहे. 2-2 शुगर बीड स्टिच करून घ्यायचे. इथे तुम्ही फक्त ग्रीन सिल्क थ्रेड वापरला किंवा अजून असं वेगळं वापरलं काही तरी पण छान दिसतंय. मी इथे गोल्डनच यूज केलेला आहे सगळीकडे आणि शुगर बीड्सच यूज केला आहे. तुम्ही इथे थोडंसं चेंज करू शकता. सिल्क थ्रेड जसं की कट्स पाईप अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळं वर्क इथे करू शकता. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्येच, याचा जो पहिला व्हिडिओ होता त्याच्यामध्येच सांगितलं आहे कशा प्रकारे कुठे कुठे कुठलं वर्क तुम्ही करू शकता. आता इथे आपल्याला हा वाटी जो मोती आहे ना वाटी मणी तो स्टिच करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने स्टिच करून झाला की आता 2-2 मोती आपल्याला याच्या भोवती असे स्टिच करून घ्यायचे. अशा पद्धतीने म्हणजे इथे आपली याची बुट्टी तयार होईल. अशा पद्धतीने
हे बघा, आता इथे आपली ही एंड होणार आहे, तर इथे एकच शुगर बीड्स बसतोय, मी एकच बसवणार. मग एक शुगर बीड्स बसवला, हा एक काढून टाकला आणि हा जो पुढचा शुगर बीड्स आहे ना याच्यामध्ये हे घालून अशा प्रकारे गाठ देऊन घेणार. म्हणजे इथे हा धागा जो आहे तो लॉक होऊन जाईल. आणि त्यानंतर आता पुढे पण सेम तशाच, आता तो जो धागा आहे ना तो तसाच पुढे घेणार अशा पद्धतीने. आणि हा वाटीमणी, दुसरा एक वाटीमणी घेणार, किंवा इथे तुम्ही मोतीसुद्धा स्टिच करू शकता, किंवा फ्रेंच नॉड, बुट्टी बनवून फ्रेंच नॉड, अशा पद्धतीने आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे वर्क करू शकतो. अशा पद्धतीने स्टिच केलाय. त्यानंतर बुट्टी बनवून घ्यायची. छान बुट्टी दिसते. आता जशी आपण बुट्टी बनवली तशीच बनवायची आहे, तर बनवून घेते आणि हे पूर्ण करून घेते मी. तर बघा, अशा पद्धतीने सुंदर आपलं हे डिझाईन तयार झालं. आता असंच तुम्ही ब्लाऊजवरती तुम्हाला हे पूर्ण असंच डिझाईन करायचं, पुढे असंच हे डिझाईन करायचं, परत पुढे पण तसंच सेम डिझाईन करायचं. सुंदर असं डिझाईन आपलं तयार होतं. तर तुम्हाला जर हे डिझाईन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, इतर मैत्रिणींसोबत हे व्हिडिओ शेअर करा. आता हे कसं रिमूव्ह करायचं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते, कारण आता जर सांगितलं तर व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे, अजून मोठा होईल. ठीक आहे, तर चला मग परत भेटू पुढच्या असाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.